नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी आताच 5 मिनिटांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। होय शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव आता नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा करत होते, अशा सर्व शेतकरी बांधवांची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यासोबत तुमच्या खात्यावरती डबल खुशखबर म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सुद्धा आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती नेमकी हे दोन्ही हप्ते केव्हा जमा होणार आहेत, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र आहेत, हे जर का तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर पुढे 1 ते 2 मिनिटे वेळ काढून शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर याच चॅनल वरती पाहायला मिळेल। तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नेमकी तुमच्यासाठी काय निर्णय घेतले आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आता जमा होणार आहे, तसेच कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, त्यासोबत कोणत्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली। आता हे जर का तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल, तुम्ही सुद्धा नमोची प्रतीक्षा करत असाल तर आता शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लाभ मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत, त्यासोबत कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी यांनी नेमकी तुम्हाला कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत, ती कामे केली तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे, हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या। जर का तुम्ही नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा ही पूर्णपणे संपणार आहे, परंतु शेतकरी बांधवांनो फक्त या जिल्ह्यातीलच शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपणार आहे, हे देखील लक्षात ठेवा। त्यामुळे आता कोणते जिल्हे आहेत, किती जिल्हे आहेत, त्यासोबत कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, आता हे लगेच तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टीकरण दिलं आहे की जे शेतकरी बांधव हे 3 कामे करतील तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल आणि तुम्हाला अजूनही 1 रुपया सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याचा मिळालेला नसेल तर तुम्हाला ही 3 कामे लवकरात लवकर पूर्ण करायची आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आणि जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, आजपर्यंतची सर्वात महत्त्वाची अपडेट ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। त्यामुळे आजपर्यंत जर का तुम्ही नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा केली असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून त्यासोबत डबल खुशखबर म्हणजेच की पीएम किसान योजनेचे सुद्धा आता तुमच्या खात्यावरती 2000 रुपये जमा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव हे कामे पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे। या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमचा जिल्हा आला तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। आणि जर का शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगितलेली कामे मुख्यमंत्री साहेबांनी तुम्ही पूर्ण केली नाही आणि जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं तरी सुद्धा तुम्हाला 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही, हे देखील लक्षात घ्या। आणि जे शेतकरी बांधव हे कामे पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना या हप्त्याचा, या योजनेचा लाभ या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की दिला जाणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती काम म्हणजेच की महत्त्वाचं काम असणार आहे ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो ई केवायसी बरेच शेतकरी बांधव अपूर्ण ठेवतात आणि बऱ्याच शेतकरी बांधवांची पूर्ण देखील आहे। पूर्ण शेतकरी बांधवांची असणारी ई केवायसी अशा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आता एकत्रपणे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। आणि जे शेतकरी बांधव ई केवायसी अपूर्ण ठेवतील तर अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। होय शेतकरी बांधवांनो, त्यामुळे ई केवायसी तुम्हाला करायचीच आहे।
त्यानंतर नंबर 2 वरती काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं आहे, लक्ष देऊन पहा. तुमचा आधार बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक असेल अशा शेतकरी बांधवांना सुद्धा पूर्णपणे दोन्ही हप्त्यांचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांचं हे अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचं आहे. होय शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकरी बांधवांचं पूर्ण देखील असेल, परंतु ज्या शेतकरी बांधवांचं अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी हे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असलंच पाहिजे. तुम्ही शेतकरी असला ओळखले जाता, फार्मर आयडी कार्ड असेल तरच तुम्ही शेतकरी ओळखले जाता, तरच तुम्हाला योजनांचा, सरकारी योजनांचा लाभ मिळतो. त्यामुळे जर का तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर हे तुम्ही लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे. ज्या शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील, ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे या ठिकाणी शेतकरी बांधवांनो 2000 रुपये जमा होणार आहेत. तर हे कामे केल्यानंतर जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला देखील रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर आता लगेच 16 जिल्ह्यांची यादी पाहूया. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेचे सुद्धा लाभार्थी पाहिजे. पीएम किसान योजनेचे तुम्हाला मागील हप्ते जमा झालेले पाहिजे. जर का तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल, म्हणजेच की 23वा हप्ता असेल, 22वा हप्ता असेल, 21वा असेल, 20वा असेल, 19वा असेल, जर का तुम्ही लाभार्थी असाल पीएम किसान योजनेचे तर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की तुम्ही योजनाचे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे सुद्धा लाभार्थी पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे. तर आता चला शेतकरी बांधवांनो, तुम्हाला समजलंच असेल कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्त्याचा लाभ जमा होणार आहे. आता हे समजून घ्या की या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतंय का. तुमच्या जिल्ह्याचं नाव जर का या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची 2000 रुपये व पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या म्हणजेच की 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. तर आता चला लगेच जिल्ह्यांची यादी पाहूया. या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे शेतकरी बांधवांनो. तर आता पहा, म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते या 16 जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे. या 16 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा नक्की चेक करा. तर आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो उस्मानाबाद पुणे. उस्मानाबाद पुणेमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, उस्मानाबाद पुणेमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. उस्मानाबाद पुणेमधील सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलं असून आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर कोल्हापूर, जळगाव, जालना. कोल्हापूर, जळगाव, जालना मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, कोल्हापूर, जळगाव, जालना मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल. नमोचा 9वा हप्ता रखडलेला केव्हा भेटणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या असतील, परंतु तुम्हाला असं सांगण्यामध्ये येत होतं आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, परंतु अद्याप देखील पैसे जमा होत नव्हते. परंतु आता अधिकृत माहिती मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आलेली आहे, कृषी विभागाकडून आलेली आहे. त्यामुळे आता या 16 जिल्ह्यांची नावे सांगतोय. त्यामध्ये कोल्हापूर, जळगाव, जालना, पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यांचं नाव आलेलं आहे. त्यानंतर पुढे पहा, आता अकोला, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर. अकोला, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, या जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जमा होणार आहे. अकोला, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर मधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर बुलढाणा, बीड, भंडारा. बुलढाणा, बीड, भंडारा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बीड, बुलढाणा, भंडारा मधील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं असून आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड. पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम आता या ठिकाणी जमा होणार आहे. तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एकत्रपणे 4000 रुपये रक्कम या ठिकाणी लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.